मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहेच, लाडकी बहीण योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असतील, या योजनातील लाभार्थ्यांचे बऱ्यापैकी इंडिया पोस्ट पेमेंट बँक अर्थातच पोस्टामध्ये अकाउंट आहे आणि पोस्टामध्ये अकाउंट असल्यामुळे आता त्यांना बॅलन्स चेक करता येत नाही, कारण बॅलन्स चेक करण्यासाठीचा पोस्टाचा नंबर आता बदलला आहे। आपल्याला माहिती आहे सुरुवातीला 7709 म्हणून एक नंबर होता, म्हणजे एक 10 अंकी मोबाईल नंबर होता, ज्यावर तुम्ही मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमचा बॅलन्स तपासायला यायचा। परंतु आता काय झालं, हा नंबर तुम्ही कॉल केला की स्विच ऑफ सांगतं, म्हणजे मिस कॉल वगैरे काही होत नाही आणि तुम्हाला तुमचा बॅलन्स देखील पाहता येत नाही। आणि यामुळे अनेकांनी मला विचारलं की नक्की पोस्ट पेमेंट बँकेचा नंबर बदलला आहे का, तो नंबर आम्हाला सांगा। तर पोस्ट पेमेंट बँकच्या वेबसाईटवर याबाबतची अपडेट आली असून 2-3 पद्धतीने या ठिकाणी नंबर बदलले आहेत, त्यामुळे सविस्तर माहिती घ्या। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे दोन्ही तिन्ही नंबर देखील आपण व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। तर हे जे आपलं असणार आहे पोस्ट पेमेंट बँकेची अधिकृत वेबसाईट आहे, यामध्ये काय सांगितलं आहे बघा, टू ॲड युअर कन्व्हिनियन्स of banking with IPPB, you can get your account information without any hassles through the facility of miss call banking। म्हणजे मिस कॉल बँकिंग देऊन तुम्ही मिस कॉल करून सर्व डिटेल म्हणजे मिनी स्टेटमेंट असेल किंवा तुमच्या बॅलन्स इन्क्वायरी असेल, एवढी सर्व माहिती तुम्ही आता पोस्टाच्या अकाउंटची घेऊ शकता। तर यामध्ये बघा सुरुवातीला काय सांगितलं तर मेन ह्याचे विषय कोणते कोणते आहेत तर कम्पॅटेबल विथ ऑल मोबाईल हँडसेट। मिस कॉल बँकिंगमध्ये तुमचा लहान मोबाईल जो आपल्या घरच्यांकडे असतो बघा, बटनाचा मोबाईल जरी असेल तरी देखील चालतो, स्मार्टफोन असाल तरी देखील चालतो, आयफोन वगैरे असेल तरी देखील चालतो, म्हणजे कम्पॅटेबल विथ ऑल मोबाईल हँडसेट आहेत। इंटरनेट नॉट रिक्वायर्ड, म्हणजेच की नेट चालू असू द्या नसू द्या काही अडचण येणार नाही, तरी देखील तुम्ही तुमचा मिस कॉल देऊन बॅलन्स चेक करू शकता। आणि ॲक्सेसिबल एनिवेअर, म्हणजे कुठेही तुम्ही 24/7 याचा वापर करू शकता। त्यानंतर खालीनंतर बघा काय, रजिस्टर युअर मोबाईल नंबर फॉर मिस कॉल बँकिंग बाय गिविंग मिस कॉल टू। आता हा नंबर कोणता असणार आहे तर बघा, हा लक्षात घ्या, बऱ्याचदा मिस्टेक होती आपली। तर हा 96 50 12 13 79 हा नंबर काय आहे तर लक्षात घ्या, तुम्हाला जर तुमचा मोबाईल नंबर बदलायचा आहे, म्हणजे समजा आता माझा एक नंबर होता, समजा माझा 1 नंबरचा नंबर आहे आणि माझे 2 माझ्याकडे नंबर आहेत लक्षात घ्या, आणि माझा सुरुवातीला हा 1 नंबरचा नंबर हा पोस्टाच्या बँकेमध्ये लिंक आहे लक्षात घ्या पोस्टाचा, आणि मला आता काय करायचं आहे, मला आता हा 2 नंबरचा मोबाईल नंबर या ठिकाणी बँकेत लिंक करायचा आहे। तर मग मला 1 नंबरच्या मोबाईलवरून 96 50 12 13 79 या नंबरला काय करायचं आहे तर मिस कॉल द्यायचा, आणि मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला तुमचा जो नवीन नंबर आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे, आणि टाकल्यानंतर तुमचा नवीन नंबर त्या ठिकाणी लिंक होणार आहे। आता लिंकचा विषय सोडून द्या, आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर बॅलन्स एन्क्वायरीसाठी कोणता नंबर आहे तर बॅलन्स एन्क्वायरीचा नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, स्पष्टपणे लिहिला आहे। तो नंबर असणार आहे, हे बघा हा नंबर आहे या ठिकाणी मिस कॉल म्हणून बघा लिहिलेला आहे, तो नंबर आहे 99, मी सांगतो परत एकदा, 99 10 22 33 98 काय नंबर आहे एकदा क्लिअर करून परत तुम्हाला सांगतो मी। तुम्हाला जर बॅलन्स एन्क्वायरी करायची पोस्टाची तर नवीन नंबर असणार आहे, तो नवीन नंबर आहे 99 10 22 33 आणि 98 या नंबरला तुमच्या पोस्टात जो नंबर आहे त्या नंबरवरून एक मिस कॉल द्या, आणि मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 मिनिटांमध्ये, लगेच येत नाही, काय होते आता साईट अपडेट सुरू आहे, अगदी सेकंदामध्ये तुम्हाला मेसेज येत नाही, परंतु 4 ते 5 मिनिटांमध्ये तुमच्या अकाउंटचा बॅलन्स तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। आणि मिनी स्टेटमेंट पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्या 5 मागील व्यवहारांचे स्टेटमेंट पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला 99 10 28 53 26 बघा या ठिकाणी 2 नंबरचा नंबर आहे, यावरून तुम्हाला लास्ट 5 ट्रान्झॅक्शन कोणते कोणते झालेत, म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत का, निराधार योजनेचे पैसे जमा झालेत का, किंवा तुम्हाला इतर कोणता लाभ तुमच्या खात्यावरती आलाय का, असे तुम्हाला शेवटचे 1 2 3 4 आणि 5 स्टेटमेंट तुम्हाला या ठिकाणी काढता येणार आहेत, म्हणजे त्याला मिस कॉल दिला की तुम्हाला हे 5 स्टेटमेंट डायरेक्ट तुमच्या मेसेजवरती मिळणार आहेत। यासाठी इंटरनेट कनेक्शन लागणार नाही, काही नाही, ॲपचा उपयोग करायचा नाही, काय नाही। तर लक्षात घ्या, हे 2 नंबर आहेत, परत झूम करून दाखवतो, स्क्रीनशॉट काढून घ्या। आणि बॅलन्स एन्क्वायरीसाठी पोस्टाचे आता हे 2 नंबर असणार आहेत, मिनी स्टेटमेंटसाठीचा नंबर वेगळा आहे। दोनही नंबर तुमच्याकडे कायमस्वरूपी राहू द्या, जेणेकरून तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणते प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। तसेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत